सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या आणि नागपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण कृपया शांततेचं वातावरण ठेवावं, सद्भावनेचं वातावरण ठेवावं. खरं तर काल जेव्हा मी नागपूरच्या घटनेबद्दल ऐकलं तेव्हा मला खूप वेदना झाल्या. कारण महाराष्ट्राला ज्या तऱ्हेने आम्ही बघतो, हा महाराष्ट्र हा पुरोगामी प्रगत महाराष्ट्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही जर बघितली तर महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे समाजसुधारकांचा, महाराष्ट्राला इतिहास आहे महापुरुषांचा. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण चर्चा करत आहोत, सातत्याने आपण राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सूर्य सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो तेव्हा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. आणि रयतेचे राजे असले तरीसुद्धा आकडा पकड जातीला घेऊन जाणारा राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. जाती धर्मामध्ये सौख्य राहिलं पाहिजे, जनता एकत्र राहिली पाहिजे, कुठल्याही तऱ्हेचा वादविवाद होता कामा नये, ही बघण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि अशा तऱ्हेचं वातावरण जे समाजामध्ये आणि जाती धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काही लोक काम करतात, मला त्यांना हात जोडून सांगणे, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण सुद्धा ह्या गोष्टीवर विचार केला गेला पाहिजे. राजकारण आपल्या जागी असतं आणि धर्मकारण आपल्या जागी असतं. दुर्दैवाने राजकारणामध्ये धर्माबद्दल आणण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. स्वतःच्या विभागावरती ते भाषण करत नाहीत. महाराष्ट्रामधल्या प्रश्नाबद्दल काही मंडळी बोलत नाहीत. सातत्याने जातीय तणाव आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचं काम करतात. आणि ज्याच्यामुळे दुर्दैवाने कालची घटना झाली, खूप वेदना देऊन गेली. कारण ज्या समाजसुधारकांनी आणि जसं मी सांगितलं महापुरुषांनी महाराष्ट्राला घडवलं, महाराष्ट्राला विचाराची एक पुरोगामी अशी शिदोरी दिली, ती शिदोरी आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत हा सुद्धा माझ्यासारखा माणसाला प्रश्न पडलेला आहे. आणि त्यामुळे माझं सर्वांना हात जोडून सांगणं आहे की आपल्यामधलं जी माणुसकी आहे, आपल्यामधलं जे एक सहिष्णुता आहे आणि आपल्यामधली जी राष्ट्रीय एकात्मता आहे किंवा महाराष्ट्राबद्दल जी आत्मीयता आहे, ज्यांना आपण आपले आराध्य दैवत मानतो, ज्यांना आपण आपली अस्मिता मानतो, त्यांच्या विचारावर येणाऱ्या काळामध्ये चालावं. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारी मंडळी जी आहेत आपण सगळी आहोत. आणि त्या सगळ्या मंडळीला माझं आव्हान आहे की रयतेचं राज्य निर्माण करा. आकडा ज्या विविध जाती होत्या त्या जातींना बरोबर घेऊन जाण्याचं, धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं आणि द्वेषाचं न राजकारण करण्याचं काम, आणि ते जे केलं तेच आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊन जावं असं माझं आव्हान. काय वाटतं नितेश राणेंनी ज्या पद्धतीनं हे वक्तव्य दिले त्यामुळे हे दंगल पसरली का? सरकारी पक्षातल्या लोकांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळं जातीय धार्मिक तणाव निर्माण झाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगावी लागेल की सरकारच्या वतीने, मंत्र्यांच्या वतीने ज्या तऱ्हेने एक स्टेटमेंट आल्यात किंवा मला तर मुख्यमंत्र्यांना खरं आव्हान करायचं की काय चाललंय हे मंत्रिमंडळात. म्हणजे दुर्दैवाने मला कळत नाहीये की आपण एका देशाच्या संविधानाचे शपथ घेऊन जातो भारताच्या, आणि भारताच्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर आपण काय बघतो? आपण बघतो की त्या ठिकाणी आलेली मंडळी हे त्या ठिकाणी धर्माच्या रावाखाली राजकारण करतात. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे की आज त्यांना काय वाटतं महाराष्ट्राबद्दल? काय त्यांना महाराष्ट्र जाळायचं आहे? एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस त्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी ही म्हटलेलं आहे की मी कोणाबद्दलही आकस बाळगणार नाही किंवा कोणाबद्दलही महत्त्वाची भावना ठेवणार नाही. आणि मला एक त्यांना महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की त्यांच्या विभागाबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. झाले ना आता 4 महिने तुम्ही आता मंत्री होऊन, आता तुम्ही तुमच्या विभागाबद्दल बोला, महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल बोला, त्याचे पैसे कधी वाढणार, शेतकऱ्यांबद्दल बोला. तेवढं तळमळीने का तुम्ही पुढे येत नाही आहात? त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत का नाही आहात? असं आहे की प्रत्येक हिंदू माणसाला माहिती आहे की हिंदू धर्म काय, प्रत्येक ख्रिश्चन माणसाला माहिती आहे की ख्रिश्चन धर्म काय, प्रत्येक मुस्लिम माणसाला माहिती आहे की मुस्लिम धर्म काय, प्रत्येक बुद्धिस्ट माणसाला माहिती आहे की बुद्धिस्ट धर्म काय. प्रत्येक धर्म काय शिकवतो? प्रत्येक धर्म मानवता शिकवतो, प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्माचा आदर करायचा शिकवतो. त्यामुळे मला एक लोकांना आव्हान करायचं आहे की नितेश राणे काय बोलतात किंवा इतर आमदार काय बोलतात याच्यापेक्षा जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत, आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं असलेलं एक पुरोगामित्व आज जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. महाराष्ट्राची असलेली प्रगत, कारण महाराष्ट्र म्हणजे युपी बिहार नव्हतं असं आपण बोलत होतो एकेकाळी, पण दुर्दैवाने आज जी परिस्थिती आम्ही बघतोय, महिलांवरती अत्याचार झालेत, पुण्याच्या घटनेबद्दल बोललं जात नाही, या सगळ्या विषयाला बगल दिली जाते आणि एक वेगळा विषय लोकांच्या समोर आणण्याचं काम होतं. मी मगाशीच सांगताना सांगितलं की राजकारण आणि धर्मकारण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने राजकारणामध्ये हे जे आहे ते लोकांच्या प्रश्नावरती बोललं गेलं पाहिजे, विकासाच्या प्रश्नावरती बोललं गेलं पाहिजे, बजेटवरती बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर चर्चाच नाही. सामाजिक न्यायाचं बजेट, आदिवासी विभागाचं बजेट डायव्हर्ट झालंय पूर्णपणे. कोणत्या विभागाला? लाडक्या बहिणी योजनेला.
हे बजेटवर अधिकार कोणाचा होता? तिथल्या विद्यार्थ्यांचा होता का? नाही, मला पूर्ण बोलू द्या. कष्टकऱ्यांचा होता. या विषयावरती न बोलता सातत्याने एक वेगळं वातावरण तयार करायचं, द्वेषाचं वातावरण तयार करायचं आणि या देशाच्या माध्यमातून आपण काय साध्य करणार आहोत? जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला सगळे जे आहे ते आपण सगळेजण जाणता की सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. आणि त्यामुळे माझं आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करते, या सगळ्या, कारण बघते मी काही यंत्रणा जाणीवपूर्वक हे विद्वेषाचं वातावरण पसरवत आहेत, कारण त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचं बाकीच्या गोष्टीचं उत्तर नाहीये. ताई, औरंगजेबाची समाधी जरी काढायची म्हटली थडगं तरी ते सरकारच्या हातात आहे. सरकार दोन्ही ठिकाणी त्यांचंच आहे, तरीही मागणी केली जाते आणि द्वेष पसरवला जातोय का? नाही, मला एक कळत नाहीये की मी कालपासून या बाबतीमध्ये सातत्याने ऐकत चाललेले, सरकारने काय भूमिका आहे ते स्पष्ट करावी. हे काय सातत्याने चाललेलं आहे? असं आहे की धार्मिक तेढ निर्माण करण्याचे स्टेटमेंट की आज येतात असं नाहीये ना. नितेश राणे किती दिवसापासून बोलतायत, का नाही थांबवत सरकार त्यांना? आणि जर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला थांबवलंय कोणी? दोन्ही ठिकाणी तुमचं सरकार डबल इंजिन सरकार असताना तुम्हाला थांबवलंय कोणी? पण एखाद्या वादाला निर्माण करायचं आणि त्या वादाच्या माध्यमातून जातीय तणाव आणि धार्मिक तणाव निर्माण करायचं. आज बघा ना, असं नाहीये महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा पण चालू आहे. कोणी सुरू केलंय? कोण म्हणजे बोलतंय? अरे, महाराष्ट्राची सहिष्णुता जपा, महाराष्ट्राची एकात्मता जपा आणि प्रगत महाराष्ट्राची मला वाटतं जी आहे ती प्रतिमा जपा. आज आपण महाराष्ट्राला कुठे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे, महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल, ते स्वतः होम मिनिस्टर पण आहे. पण नरेश म्हस्केंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली होती औरंगजेबाच्या कबरीनं, त्यानंतरच वाद वाढत गेला. महायुतीतील घटक पक्षाचे शिवसेना जो पक्ष आहे त्याचे ते प्रमुख प्रवक्ते आहे आणि खासदार देखील आहे, त्यांना शोभतं का अशा प्रकारे वाद करणं? नाही, मला असं वाटतं की मी म्हणूनच जनतेला आव्हान केलेलं आहे की कोण बोलतंय याच्याकडे पण जरा आत्मचिंतन केलं पाहिजे ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेने याच्याबद्दल विचार केला पाहिजे. म्हणून मी जनतेला आव्हान करते आता की जनतेला समजून घेतलं पाहिजे की धर्मकारण आणि राजकारण हे वेगळ्या बाजू आहेत. म्हस्केजींनी कधीतरी युडी डिपार्टमेंटच्या प्रश्नावर बोलावं ना, तो पोटतिडकीने थोड्या जोरजोरात. मुंबईच्या प्रश्नावर बोलावं. आज मुंबईचे रस्ते बघा किती खराब आहेत. कधी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बोलावं, पण त्याच्या बाबतीत न बोलता सातत्याने आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे की एक म्हणजे म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्याबद्दल कोणाच्या मनात आदर नाही? सांगा ना, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कुठल्या धर्मामध्ये आदर नाहीये? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मंडळी होती इतर समाजाची, ह्याचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. खोटा इतिहास सांगायचा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून इतिहास सांगायचा, ही पद्धतीच्या माध्यमातून अशा तऱ्हेने वातावरण खराब करायचं, या सगळ्या मंडळीला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही जी वातावरण महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. भाजपचे खासदार आहेत प्रदीप पुरोहित, ते मी त्यांचं काल त्यांचं मी वाक्य ऐकलं, ओडिशाचे ते प्रदीप पुरोहितांचं वाक्य हास्यास्पद वाक्य आहे. म्हणजे मला त्यावेळेस सुद्धा आठवलं की मंगलप्रभात लोढांनी पण सांगितलं होतं आणि आता हे प्रदीप पुरोहित सांगतायत. काय चाललंय ह्या की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करतायत? अरे, छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही मला वाटतं भाजपाला अजूनपर्यंत. पहिलं भाजप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा आणि मला त्यांना सांगायचं की कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक पण वाचावं की खरा शिवाजी कोण होता, तेव्हा त्यांना कळेल. कारण जेव्हा गोविंद पानसरेजींची हत्या झाली अजून त्यांचे गुन्हेगार सापडलेले नाहीत, दाभोळकरांची हत्या झाली त्यांचे गुन्हेगार सापडलेले नाहीत, गौरी लंकेश गुन्हेगार सापडलेले नाहीत. माझा प्रश्न तोच आहे मुळात या सगळ्या प्रश्नाची. जे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे ते इतिहास वाचायला भाजपाच्या लोकांनी थोडं लक्ष द्यावं आणि आपल्या जे बाकीचे यंत्रणा आहेत त्यांना पण शिकवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.